काका कुठे आहेत? कुठे गेले पवार काका? सोना चल माझ्याबरोबर चल येतो. ये 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 इकडे ये सोना ये सोना ये इकडे ये या आम्हाला सोडायला चल चल. बाय बाय सोना सोना ये. बरं, कार्यक्रम असेल, कोणतं मैत झालं असेल किंवा कुठला एखादं लग्न असेल तर त्याला सांगितलं ना तो बरोबर तिथे येणार आणि मैत झालं ना तर मैताच्या 12 दिवस पर्यंत त्या माणसांबरोबर राहणार. बोचायला जातो का चावायला जातो? चावायला देते त्याला फोटो काढायला देत नाही. कोणाचाच नाही तर फोटो बिटो काढायचे. ये सोना. नमस्कार मित्रांनो, मी सुभाष वणगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा व्लॉग एवढा इंटरेस्टिंग असणार आहे की तुमच्यासाठी ना राष्ट्रीय पक्षी मोर आणि ह्या मोराला भेटायला मी चाललेलो आहे रत्नागिरीमध्ये. तर रत्नागिरीपासून माझं गाव 100 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे, म्हणजे सावर्डा. आणि सावर्ड्यातून मी जाणार आहे ते पावस म्हणजे गावखेडी गावामध्ये एक मोर आहे जे पवार काका म्हणतात त्यांच्याकडे. आणि त्यांच्यासोबत आपण काही त्या मोरासंदर्भात काही वार्ता करणार आहोत. त्यासुद्धा आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आणि जे लोक आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की इथे तुम्हाला नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ भेटत राहतील. तर आणि पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात. आणि धुकंसुद्धा बघा इकडे या साईडला पूर्ण तुम्हाला काहीच दिसणार नाही आहे, म्हणजे धुक्यांचं पूर्ण वातावरण झालेलं आहे. अतिशय भारी वाटतं. इथून मला गाडीतून मी जो प्रवास करतो आहे आता बाईक घेऊन चाललेलो आहे, तर प्रवास करतानासुद्धा कानाच्या साईडला वगैरे तोंडाच्या साईडनं थंडगार हवा येते. तर बघूया मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आणि माझ्यासोबत आज आहे तो सुद्धा जो कमांडो माझा रिलेटिव्ह आहे, त्याचं नाव संस्कार मंचेकर. तर तो सुद्धा माझ्यासोबत चाललेला आहे. तर संस्कार हां, तर काय झोपलास की काय? पहिला आवाज दिला आहे. तर मित्रांनो, संस्कार थोडा थंड हवा आली आणि झोपेचा थोडंसं हे झाला. आणि रात्रीसुद्धा मी एक तुरुंबवचं देवीचं दर्शन तुम्हाला दाखवलं. ह्या शूट करायला गेलो होतो, त्यामुळे झोप अपूर्ण होती, कारण ती नवसाला पावणारी देवी आणि कित्येक लांबून लोक येत असतात त्या नवस करण्यासाठी असेल किंवा जे भाविक आहेत हे बरेच लोक तिथे गर्दी केलेली असते. आज ते सुद्धा आम्ही रात्री कव्हर केलेलं आहे. तर तुला आय बटनवरती तुम्हाला लिंक देईन, ते सुद्धा पाहून घ्या. म्हणजे तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या तुंबा गावातील शारदा देवीचं मंदिर खूप तिथे बघायला सुद्धा आम्हाला काय काय भेटलेलं आहे. तर चला बघूया, आपण आजचा प्रवास करूया. मित्रांनो, मी आता पावसला तर आलो आहे आणि माझ्या पाठी चेहरा ओळखत असाल, अभिषेक गुरव म्हणून. हां, ह्याच्या कॉमेडी व्हिडिओ आपण पाहतो. तर हे यूट्यूबरसुद्धा आपल्याला ह्या ऑन द वे ट्रॅव्हल करत असताना मला गुरव दादा दिसलेले आहेत. तर ह्यांचंसुद्धा आपल्या व्लॉगवर स्वागत आहे दादा. आणि दादा आपले चाललेले आहेत शूटसाठी. थोडंसं इकडे दादा शूटला कुठे चाललेलं आहे? अच्छा, काय शूट असेल अंदाज आपल्याला सांगू शकता? प्रमोशनचं शूट आहे. खूप चांगलं गुड न्यूज दादा दिली आहे आणि तुम्ही खूप मेहनत केली आहे. आम्ही सुद्धा तुमचे व्हिडिओ बघत असतो. थँक्स दादा.
फायनली मित्रांनो मुन्ना तोडणकर दादा हे बघा बसलेत आणि आपल्यालाच आता त्यांच्याकडे घेऊन जाणार आहेत. मी तुम्हाला सोना म्हणून मोर बोललेलो, तर आपण आता पाठी बसणार आणि ते ड्रायव्हिंग करणार आहेत. तर चला पाहूया आपण. तर मुन्ना दादा आपल्याला आता तो जो सोना म्हणून मोर आहे तर त्याला आपण आता बघायला चाललेलो आहे. तर तो आता तिथे अवेलेबल असतो की कसं काय, म्हणजे मोर घरामध्येच असतो की बाहेर कुठे फिरत असतो? बाहेर फिरत असतो तो मोर. हां, त्याचं कसं असतं की ते ज्यांनी त्याला पाळलेलं आहे हो. ते काकाने आवाज दिला ना की अच्छा. तो लगेच धावून येतो. काय आवाज देतात? सोना म्हणून जे सोना. त्याचं नाव आहे तेच. अच्छा, सोना हा. आवाज दिल्याने तो मोर कुठेही आजूबाजूला कुठे असेल असेल तिथे तर तो येतो. तिथे घराजवळ त्या येतो. काकाने आवाज दिला तिथे येणार. माणसळलेला आहे तो. अच्छा, म्हणजे माया दिलेली आहे आपण माणसांनी त्यांना, जे प्राणी आहेत हो. बघा मित्रांनो. तर खरंच तुम्ही सुद्धा प्राण्यांवरती लोभ करा, माया द्या, तर नक्कीच ते सुद्धा आपल्या जवळ येऊ शकतात. काकांचं नाव काय मग? पवार काका म्हणून आहे ते. हा. ऍक्च्युली रिटायर झाल्याच्या नंतर इथे गावी आल्याच्या नंतर त्या अशा गोष्टी आहेत. भरपूर त्यांच्याकडे अच्छा. अजून 1-2 प्राणी आहेत. ते अच्छा. तुम्ही तिथे साक्षात गेलं तर बघाल. नक्कीच. तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आता आम्ही चाललेलोच आहेत, तर तुम्हाला सर्व ह्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटणार आहे. मित्रांनो पवार काका जे आहेत मोस्ट ऑफ बाहेर निघत होते, पण आपली वेळसुद्धा एक चांगली होती आणि अचानक ते बघा माझ्या गाडीच्या पुढे गाडी घेऊन चाललेत आणि त्यांना माहिती आहे की मोर आता कुठे आहे, त्या ठिकाणीच आपल्याला घेऊन चाललेले आहेत. तर बघूया. आणि त्यानंतर मुन्ना दादाने सुद्धा आपल्याला खूप सपोर्ट केला आहे आणि एवढ्यापर्यंत घेऊन आलेत आम्हाला. खूप आतमध्ये थोडंसं आहे रस्ता, गावखेडी गाव म्हटलं तर थोडं गाव टाईप तर आहेच, पण थोडं रस्त्याचा थोडं इकडचं तिकडे खड्डे बिड्डे आहेत, त्याच्यातून सांभाळून आम्हाला इकडे सुरक्षितरित्या इथे आतपर्यंत पोहोचवलं आहे. आणि त्याच्यानंतर आता मोराचं दर्शनसुद्धा आपण घेणार आहोत. इकडे 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 येतो ना. ते तिकडे जाऊया त्यांच्याकडे. तू तिकडनं हाको, असं हाको. जा तिकडे, इकडून जा, इकडून जा. सोना कम कम कम. सोना कम कम कम. सोना कम इकडे इकडे रे. कम कम कम. ए सोना कम 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 कम. सोना कम 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 कम. ए सोना कम कम कम. ए सोना कम इकडे इकडे रे. गेला तिकडे गेला मागे. हो दिसलं. ये रे ये ये. सोना पोल आहे ना हा सफेद ये दिसतो ये रे ये. ना. कम 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 जा कम. घरा. ये सोना आम्ही कपडे घालताना सोना आपण कम बघितलं कम नसतं ना. कम कम. तर पाटणा 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 कम करत कम राहिलं. कम कम. सोना कम कम. सोना ये ये कम 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 कम. सोना कम कम. तुला सावलीला थांब ना 2 मिनिटं. 2 मिनिटं हे तुझ्यासाठी आले. अय्या विचारा गेला रे. सोना कम 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 कम. सोना इथं थांब सावलीला. या या या. काय नाही करणार या तू. सोना 2 मिनिटं आधी थांबा. सोना तुझा पिसारा काय केला? काय खाल्लास काय? सोना पिसारा काय आधी केलास? अरे आम्हाला एक तरी फुल दे. 1 पीस तरी ते तुझं. हे सोना घ्या आता का अगदी जवळून काय करायचं ते करा. सोना ते बघ ताईने काय आणलं बघ. सोना ये. सोना घे घे सोना. नदी खाला. सोना इकडे बघ. सोना सोना ये ये ये. सोना घे, सोना घे, घे. सोना ये ये. इथे टाक इथे टाक. बोचायला जातो का? चावायला जातो? देखो दा चावला फोटो ते काढायला त्याला देत फोटो नाही. काढायला देत नाही. अच्छा कोणाचंच अच्छा. नाही तर फोटो बिटो काढायचे. 2 मिनिटासाठी इकडे. ये 2 मिनिटासाठी ये काकांकडे ये काकांकडे ये. पिसा आहेत ना पिसारा गळा आता. हा थोडंसं कारण इकडे जरा पुढे ये जरा. त्यांच्या कॅमेऱ्याजवळ ये. कॅमेऱ्याजवळ ये. थोडा वेळ बस बस उभा राहा. पोच दे. बघायला गेलो ना. हा पिसं थोडी गेलेत. तर फायनली मित्रांनो आपण बघतोय हा सोना जो मोर, आपण जो लाडाने काका त्याला सोना बोलतात, तर सोना आता जवळजवळ माझ्या बाजूलाच आलेला आहे. तर सोना सोना ये काकांकडे ये. जरा 2 मिनिटं इकडे. तर जरा तू फायनली मित्रांनो आम्हाला खूप सपोर्ट केला इथपर्यंत येण्यासाठी. आणि हे जे पवार काका हे मिलिटरी मध्ये काम करत असताना आणि सध्या तरी आता ते रिटायर झालेले आहेत आणि इथे त्यांच्या घरी मोर आहे. अजून काका काही प्राणी पक्षी काही ठेवलेले आहेत का? अजून नाही काय. काही नाही ना. तर मोर हा जो आपण बघतोय इथे सोना म्हणून नावाने ओळखला जातो. तर आता माझ्या बाजूला तुम्ही बघू शकताय कशी त्याने फोज सुद्धा मारलेली आहे. हे बघा सोना जरा तोंड सरळ कर. सोना सोना तोंडात सोना सरळ इकडे हा, बघ. बघ सोना
इकडे इकडे त्यांच्या समोर बघ आणि ह्या सोनाच्या बाजूलाच काका आहेत आणि काकानी ह्याला समोर त्याला समोर बघ हे लहानाचं मोठं केलेलं आहे बघा. हे जे पवार काका आपल्या समोर जे मोरा समोर आहेत, काका नमस्कार, तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर काका मला थोडंसं माहिती पाहिजे होती, तर तुम्ही काय ह्या आपल्या सोनाबद्दल काही देऊ शकता का? सांगतो. नक्कीच. आम्ही ना गावखडी पवारवाडीमध्ये राहतो. माझं नाव शंकर सकाराम पवार. ओके. आम्ही ना आमच्या इकडे जंगलामध्ये राहतो. वरती डोंगर आहे, डोंगराच्या तळाला आमचं घर आहे. हो. आणि तिथे आम्हाला हा सोना आलेला आहे त्या जंगलातून फिरून आमच्या घरी. बरोबर. तर त्याला आणलेल्यापासून तो आमच्या कोंबड्यांमधून फिरून कोंबड्यांमध्येच राहायचा आणि तो हळूहळू ना मग आमचा त्याचा लळा लागला आणि आमच्या घरामध्ये कोंबड्यांबरोबर आतमध्ये शिरायला लागला व इतर सर्व अन्न वगैरे जसं कोंबड्या खातात त्यांचंच अन्न खायचं व सगळीकडे फिरत राहायचा. पण त्याला नंतर हळूहळू मराठी भाषा कळायला लागली. मराठी कोंबड्यांना बोलवायचं तसंच आणि मराठी चांगली समजते. जितकं मराठी त्याला चांगलं हे समजतं नक्कीच तेवढं असं कोणाला समजत नाही, पण त्याला चांगलं समजतं. आणि त्याच्या मनात नसेल ना एखादी गोष्ट माझं ऐकायचं नसेल तर सरळ मान हलवून बाजूला होतो. बरोबर. मी चाललो. बरोबर. तर तुम्ही जसं त्याला सोना वगैरे लाडाने बोलता तसं जे तुम्ही त्याच्याबरोबर ते जे प्रेम दिलेलं आहे तसंच बाकीचे लोकांनी जर का त्याला काही असं विचारलं किंवा काय बोलले तर त्यांना सुद्धा त्याच प्रकारे तुमच्यावर जसं त्याचा आदर ठेवलाय तसंच दुसऱ्या लोकांना सुद्धा त्याने तसेच करतो का? म्हणजे जसं तुम्ही आता सोना करून बाजूला बोलवलं तसं इतर लोक सुद्धा इथे राहतात, तर त्या लोकांनी जर सोना करून बोलवलं तर तो येतो का आपल्या जवळ? तो अगदी जवळ येतो आणि मेन म्हणजे ज्यांची सवय आहे त्यांच्याकडेच येतो. आता माझी भाऊचं आहे, भाऊ आहे, इथे आमचं घर आहे. बरोबर. इथे आमचं जुनं घर आहे. पुढे वरती डोंगराजवळ आहे ते माझं घर आहे. बरं. तर तिथपासून तो इकडे येतो आणि आम्ही इथे जेवायला येतो. दोघे पण एकत्र यायचं जेवायला. माझा भाऊ आहे, माझ्या भावाची बायको आहे. तिने जरी हाक मारली तरी हाक देणार. इतर कोण पोरं असतील ना आमच्या वाडीमध्ये कुठे काय असेल, कार्यक्रम असेल, कोणतं मैत झालं असेल किंवा कुठला एखादं लग्न असेल तर त्याला सांगितलं ना तो बरोबर तिथे येणार. आणि मैत झालं ना तर मैताच्या 12 दिवस पर्यंत त्या माणसांबरोबर राहणार. ते 12 दिवस त्यांच्या विधी. तसाच तो त्यांच्या घरीच असतो की तुम्ही जेव्हा जाणार त्या विधी करण्यासाठी तेव्हा तुमच्या सोबत येतो तो मोर? आमच्या सोबत येतो. आणि मेन म्हणजे काय नानकरवाडी म्हणी आहे ना, नानकरवाडी तिकडे तो राहायला असतो. वस्तीला तिथे असतो. एवढा डिस्टन्स पर्यंत हा मोर फिरून सोबत तुमच्या बरोबरच येतो राहायला. तर वस्तीला तिकडे म्हणजे मुलं क्रिकेट वगैरे खेळतात त्यांच्याबरोबर लहानपणापासून राहिलेला ना, त्यामुळे ती पोरं पण आमच्या बरोबर राहिलेली असणार. क्रिकेट वगैरे खेळायची ना त्याच्यात त्याला सवय झालेली आहे. अच्छा. जे त्याच्या परिचयाची पोरं आहेत त्यांनाच तो जास्त भाव देतो, बाकी कोणाला नाही. बाकी इतर कोण आली तर तो जर तुम्ही असाल तरच तो पुढे येत असेल. तर कोणाला मुलाखत वगैरे द्यायची असेल ना तर मी आदल्या दिवशी पण सांगत असतो त्याला, उद्या जाऊन पुष्कडे मी एवढ्या टायमावर येणार आहे. अच्छा. मग तेवढ्या टायमावर तो आवाज देतो. तर त्याला टायमिंगचा हे सगळं आहे ना, हे सूर्यप्रकाशावर तो डोळ्यावरून काय अशी मान उंच करून त्यांना काय ते प्राण्यांना कळतं. तर बघा मित्रांनो, काकांनी सर्व माहिती दिलेली आहे आणि या माहितीप्रमाणेच हा जो आपण आता सोना बघतोय, सोना ये इकडे, सोना मराठी सोना कम. आणि त्यांनी मराठी तर सोडा आहेच थोडंफार माहिती, पण इंग्लिशमध्ये तर चांगलं कम म्हटल्यानंतर बघा तो जे स्ट्रेट साईडला जात होता त्याने नंतर लेफ्ट साईड मारलेली. सोना आता माझ्या बाजूलाच आहे. बघूया आपण माझ्यापासून किती जवळजवळ आता 4 फूट लांब आहे. तर आपण जवळ यायचा प्रयत्न करूया, बघूया किती जवळ येतोय. सोना कम हिअर, कम. अच्छा, ते बघा त्याने मान हलवली. म्हणजे ते ओळखीचे जर असतील लोक त्यांनी जर बोलवलं तर नक्कीच जवळ येतो. अजून काय ह्याच्या ऍक्टिव्हिटीज असतील काका? ऍक्टिव्हिटी म्हणजे हेच आहेत की तो सगळ्यांवर क्रिकेट खेळायला मुलं गेले त्यांच्या मागून जाणार. कुठे आमच्या वाडीमध्ये कुठचा प्रोग्राम असेल, म्हणजे जागा बिगा पेणायची असेल कुठे किंवा सार्वजनिक गणपती वगैरे आणायचे जाणार वगैरे. बरोबर. त्यांच्याकडे दोन्ही वाड्यांमध्ये असतो तो, नानकरवाडीला पण असतो आणि आमच्या वाडीमध्ये. आणि मग त्याला खाद्य काय देतात? खाद्य हे सगळीकडे तो जातो ना तिकडे लोक काही असेल ते मिळतं ते खातो. मित्रांनो बघा, काकांनी खूप मेहनत केलेली आहे. आणि हे तुम्ही जेव्हा सोनाला आणलं ते किती छोटं पिल्लू होतं असेल? आमच्याकडे आणलं असं काही नाही, ते आमच्याकडे खाली डोंगरात आहेत. आणि मेन म्हणजे काय लक्षात ठेवा, जी पिल्लं आहेत ना, मला लोकांना हे सांगायचंय की आपण त्या प्राण्यांना प्रेम दिलं की ते आपल्या प्रेमाने वागू शकतात. नक्कीच. आणि आपण जर बोलत असेल तर त्याप्रमाणे ते माझा मोबाईलवर फोन यायचा ना माझ्या नातवाचं, त्याचं नाव होतं सोना तू कसा आहेस, त्याच्यावरून त्याला फोन माझा आला की हा ओरडत राहायचा. अच्छा. तर तो फोन जरी आला तरी मला सांगायचा फोन आला म्हणून ओरडायचा. तर आपल्याला ती भाषा मला त्याची सगळी कळते. मग ते तुमच्या मुलाचं जे नाव सोना होतं तेच ह्याला तुम्ही नाव सोना दिलं का? लाडाने त्याचं नाव सोना पडलं. अच्छा. त्याला सगळं काय बोलायचं असेल ना तर त्याला जास्त करून जे डोळकर दर्याचा राजा हे कोळी गीत फार आवडतं. हो.
मग दाखवा जरासं म्हणून बघूया काय नाही, आपल्याला. नाही, मला ते तोंडाने नाही येत, ते माझ्या मोबाईल मध्ये पण पहिलं असं कोणी म्हणालं गाणं किंवा मोबाईलवरती लावलं तर त्याच्यावरती काय आपल्याला तो रिप्लाय देतो. नक्कीच का? रिप्लाय म्हणजे तोंड हलवतो सर. अच्छा, इथे आहे का नेटवर्क? शांत. तर बघूया आपण. काकांनी जसं हे म्हटलंय गाणं डोलकर तुमच्याकडे असेल का? डोलकर दर्या. बघूया आपण इथे नेटवर्क असेल तर आपण लावू. डोलकर दर्याचा राजा, आपल्याला फक्त छोटस एक गाणं लावूया आणि त्याच्यावर तुझी मुवमेंट पाहूया काय करतो ते आम्हाला बघायचंय. 5000 सदाबहार आणि काही आठवणी. हेच ना? डोलकर दर्याचा. पुढे आहे का? नेटवर्क थोडं हवेनं प्रॉब्लेम आहे. आता मला सांगेल तू चल आता जा. अच्छा, असं आहे का? सांगितलं दोनदा. होय. त्याचं ते हे आहे ना, हां हां. त्यांना सांगतो तू जा म्हणून मला सांगते. अच्छा. हो मी आता निघू का? हो, चालेल 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 काका. 11चा टायमिंग होता. तर फायनली मित्रांनो आपल्याला खूप वेळ दिला काकांनी, त्याबद्दल काका खूप धन्यवाद. आणि आम्ही लांबून आलात आणि तुम्ही 2 दिवस आधी त्या सोनाला तुम्ही सांगून ठेवलं की आपल्यासाठी भेटायला येणार आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप माझ्याकडनं सुद्धा शुभेच्छा असतील. त्यानंतर आपला जो मुन्ना दादा आहे त्यांनी तर मला खूप सपोर्ट केलं. आता एवढा माझ्यासाठी वेळ दिला, त्यांच्याकडे तर एवढे कारभार डोक्यामध्ये आहेत आणि खूप चांगलं त्यांचा जो कॉन्सेप्ट आहे खूप चांगला वाटला मला. आम्ही गाडीतून येताना वगैरे सांगत होते आणि ते आम्हाला या पवार काकांपर्यंत जी सोना आपला, त्या सोनाची आज ओळख करून तुम्हाला दिलेली आहे. आणि बघू शकताय माझ्या बाजूलाच सोना आहे. आणि सोना बघा, जर बाहेरनं कोण येत असतील लोक तर त्यांना काही जसं पक्षी प्रयत्न करतात चावायचे बोचायचे प्रयत्न करत असतात, तसं बघा आता सोना जेव्हा त्या घरच्या रिलेशनमध्ये जे ताई होते ते तांदूळ त्याला खाद्य घेऊन आले होते, तर त्यावेळेस तो अंगावर जात होता. त्याचं कारण काय काका अंगावर जायला? अंगार जाय त्याला तांदूळ तिकडे नको घालू सांगत. अच्छा, असं आहे का? ते घातला तिथे बस झाले, तिकडे घालू नको. नक्कीच, बरोबर. तर बघा सगळ्या गोष्टी ह्या आपल्या तांदूळ सोनाला फक्त कळतात. तो सांगत होता इकडे घालू नको तिकडे घाल. अच्छा, तर ह्याच्यावरती खूप लाड केले. सारा कधी फुलवायचे प्रयत्न करतो. करतो पण आता काय झालं, आता सध्या जे गाळला नवीन पहिल्याचे मोठे व्हिडिओ आहेत बघा. मित्रांनो, काय मी वेळ आता जास्त घेत नाहीये. पवार काकांना जायचंय बाहेर, तर आपण पवार काकांना भेटूया. काका खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे आल्यानंतर माझ्यासाठी वेळ दिलात, तर खूप धन्यवाद त्याच्यासाठी. आणि ह्या सर्व काही इथे लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला आज सोना या सुभाष वनगे या चॅनलवरती पाहायला भेटला. तर मॅडम थँक्यू. तर मी व्हिडिओ आता इथेच तुम्हालाही थांबवतोय. नमस्कार. तर कुणाला यायचं असेल तर मी बाकीचं डिटेल तुम्हाला देईन, सांगेन. आणि काकांकडनं आपल्याला सुरुवातीला परमिशन सुद्धा घ्यावं लागेल. त्याला सांगावं लागतं, म्हणजे काय कोण आलं ते अगोदर सांगितलं एक दिवस अवेलेबल राहील, नाहीतर तो खरं सांगायचं म्हटलं तर कधी घरामध्ये असतो तर कधी जंगलामध्ये सुद्धा तो फिरत असतो. आजूबाजूचा वातावरणाचा थोडा आनंद सुद्धा घेत असतो. चल काकांबरोबर येतोय. चल चल पुढे चल, आता त्याला घेऊन ये. सोना ये, कम सोना कम कम. हा चल पुढे येतो. आला आला आला. पाहू शकता मित्रांनो माझ्या पाठीशी येतोय बघा, मला सोडायला आलाय. त्याला कळतं की बाहेरून लोक जे येतात आपल्याला बघण्यासाठी, तर त्यांना सुद्धा तो सोडायला येत असतो. चल सोना आपल्या बरोबर चल, काकांना सोडायला. चल ये ये, चल चल ये सोना, ये सोना, ये. काय झालं बाबू, शहाणा आहे ना तू? काका कुठे आहेत? पवार काका कुठे गेले? कुठे गेले पवार काका? सोना चल माझ्याबरोबर चल, येतो. ये 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 सोना, ये इकडे ये सोना, ये सोना, ये इकडे ये. या आम्हाला सोडायला चल. चल बाय बाय सोना. सोना ये.